मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहेत तळेगाव मध्ये. चिमण्याच्या गोठ्यावरती आहे शाकीर भाई आपल्या सोबत आहेत. ज्या शाकीर भाईला तुम्ही निळ्या बाण्यानीत बघता मैदानावरती, ते शाकीर भाई आपल्या सोबत आहे. आणि त्यांची गाडी, त्या गाडीवरती खासदार केसरी मुंबई 2025 राजा सम्राट क्रमांक 3चं बक्षीस आहे. हा, 3 नंबरचं बक्षीस भेटलं. कधी मिळालं ते? यात ते गेल्या महिन्यात 25 तारखेला. बरं. हा, शाकीर भाई, संपूर्ण महाराष्ट्राला तुमची ओळख झालेली आहे. कमी वेळेत तुम्ही एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रभर गाजले. आणि त्याला कारण म्हणजे चिमण्या, राजा सम्राट. हो, त्या बैलांमुळे तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण झाली. पण बैलांचं जाऊ द्या आता, पण एक तुमचा प्रवास वेगळा आहे. तुमचा प्रवास हा म्हणजे ड्रायव्हरकीचा. हो, आणि आपल्याकडे दूरकरी म्हणतो आपण. हा, तर तिकडे त्या साईडला जॉकी म्हणता. हा. तर बरेच वेगवेगळे नाव आहे. तर ह्या क्षेत्रात कधीपासून आहे तुम्ही? या क्षेत्रात कारण लहानपणापासूनच आपल्याला नाद होता बैलगाडी क्षेत्राचा. आणि पहिल्यापासूनच आपल्याला आवड पण होती बैलाची. किती वर्षापासून चालवता गाडी? आता बरेच 7-8-10 वर्ष झाली. बर. तेव्हापासून गाडी चालवतो. आणि मैदानात जास्त कमी बसत होतो बा. मैदानात एवढं जास्त दुसऱ्यालाच बसत होतो ड्रायव्हर. पण काही कारणामुळे आपल्याला कुठं कुठं पटत नव्हतं. बर. मग एक दिवशी असं ठरलं तेव्हापासून गाडी कुठं पण घरचीच गाडी आपणच आणायची, दुसऱ्याला गाडी पळू द्यायची नाही. कारण कुठं ड्रायव्हरला विचारलं बाबा इथं काय चुकलं, तिथं कोणता बैल कमी पळला, हो चांगले पळाले, हे पण चांगलं पळाला, सगळं हावलाव करत होते. तेव्हापासून आपण म्हणलं आपल्याला काही याच्यात जाणवत नाही, कोणत्या बैलामुळे कोणती गाडी मार खाऊ राहिली, कुठं काय चुकू राहिलं हे आपण आपल्याला स्वतः समजत नव्हतं. व्हिडिओ बघितले, जिथं व्हिडिओ नसली तिथं काही कळत नव्हतं. ड्रायव्हरला विचारलं कोणता बैल पळाला, ते म्हणायचं उजवीचा पळाला. व्हिडिओ बघितली, 10वीचा व्हिडिओ वाढवा दिसत होता. पळवायचं म्हणून पळवत ते बसले म्हणजे बसले पैशासाठी. काही बी म्हणलं ते काहीतरी पैशासाठीच काम चालू यायचं. कारण आपल्याकडं काय, आपण कायसाठी धावपळ करू राहिलो ते त्याला कळत नाही. कुठलाही मालक असतो गुलालात राहण्यासाठी बैलाला. हा, तेव्हापासून असं ठरलं आपणच गाडी आणायची. अगोदर इकडे सेकंद काट्यात ज्यावेळेस पळवायचे तुम्ही, त्यावेळेस पण तुम्ही ड्रायव्हर स्वतःच राहायचे? सेकंड मग जेव्हापासून गाडीवर बसलो मीच हाणाचो. सेकंडला पण आमचे गेल्या वर्षी पण दोन्ही जोड्या पळत होत्या 1 नंबराला. त्याच्यावर पण मीच राहत होतो कुठं बी. तर कुठं तरी काम निघलं बायचान्स कोणाला तरी बसत होतो. हा, आता पूर्ण कुठल्याही मैदानावर तुम्ही गेले, एक वेगळी ओळख अशी झालेली तुमची की मैदानात लाईव्ह बघताना असो किंवा प्रेक्षक असो, त्या बैलाला न बघता तुमच्याकडे बघता. तुमच्याकडे बघण्याचं कारण म्हणजे तुमची बन्यान. कारण सगळेच जण म्हणते आपण शाकीर भाई तुम्ही निळी बन्यान घालून यायचं. कारण जिथं निळी बन्यान दिसली तिथं शाकीर भाई त्या गाडीवरती आहे. बन्यानीच्या कलर मागे तुमचा काही लक आहे का? हा, असंच म्हणावं. आता लकच म्हणायचं न पडन. तसं काही नाही. पण आता बरेच जण लोक म्हणते बा निळी बन्यान घालून यायचं. कारण आम्हाला शाकीर भाई कळतं कुठं गाडी आणून राहिला, कोणत्या तासात गाडी लागली, कोणत्या गाडीवर बसेली, लगेच दिसून येतो. हरण्याचे मालक हेमंत आप्पा. हा, हेमंत आप्पाची मी एकदा मुलाखत घेतली होती. तर त्यांना मी एक राज विचारला की तुम्ही तो पटका हे घालता, रुमाल आणि टिक्का वगैरे लावता, तर त्यांना मी ते कारण विचारलं. त्यांनी मला त्याचं कारण सांगितलं की मी जेव्हा मी तो पटका घालतो, तो रुमाल ज्या वेळेस बांधतो, अय्यप्पाचा रुमाल होता तो काळ्या कलरचा, तेलंगणामध्ये अय्यप्पा म्हणून ते, तर त्यांचा तो रुमाल आहे आणि तो लकी असतो म्हणे. मी ज्या मैदानात तो रुमाल घालून जातो तर तिथं 100% हरण्या मला गुलाल मिळवून देतो, असं त्यांनी मला ते राज सांगितलं होतं. तसंच एक राज झालं की महाराष्ट्राला निळ्या बन्यानीत दिसणारा शाकीर भाई हा त्याचं लक सोबत घेऊन फिरतो. एखादं मैदान असं करून बघा की तिथं बन्यान चेंज करून बघा. केले ना, असं काही नाही. दोघं दुसऱ्या बन्यानीवर तिथं पण 1 नंबर केला, तसं काही नाही. पण आता बरेच प्रेक्षक म्हणते, पब्लिक म्हणते इकडची पण शाकीर भाई तेच बन्यान घालून यायचं. प्रत्येक मैदानाला गेलो ना जास्त करून तेच चर्चा करते कोणी पण, निळी बन्यानच पाहिजे आम्हाला. लगेच कळून येतं शाकीर भाई कोणत्या गाडीवर बसेल.
त्याच्यामुळे जास्त करून मी चिमण्या तुम्ही विकायच्या अगोदर नवाबाईचा चिमण्या म्हणजे तुम्ही 4 भावंड आहे पण एकत्र तर काही चिमण्यात मालकीचा नाही तुमचा, वेगवेगळा आहे. चिमण्याच्या गाडीवरती ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हर म्हणून जायचे, कसं तुम्हाला पैसे भेटायचे? पैसे आता काही नाही, भाऊ घरातल्या घराच आहे. आता आमचा काही विषय नाही, कुठं गाडीनं मार खाल्ला पैसेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. आमचे सगळे म्हणजे बक्षीस पण मीच आणतो असं काही नाही. आजपर्यंत बी बक्षीस त्याने 1 रुपया नव्हता घेतलं, मीच आणत होतो. खेळावर बी बक्षीस गेलो, आपलेच खिशात राहायचे पैसे मीच देत होते त्याला. एवढे आले एवढे सोडणाऱ्याला दिले, आपल्याच हातात राहतं सगळ्यापासून पहिल्यापासून कारभार. एक शेवटचा बैलगाडा मालकांना असू द्या किंवा ड्रायव्हर की जे लोक करतात जे चाकरी आहे, कुठं ड्रायव्हर की मी पैसे नाही काढले ते म्हणते काढून घेतो प्ले, त्याच्याकडून स्वतःहून म्हणते. जे ड्रायव्हर आहे नवीन नवीन मुलं सध्या या क्षेत्राकडे वळून ड्रायव्हर की करताय, गाड्या चालवताय, त्यांच्यासाठी काय सूचना कराल, काय सांगाल त्यांना? माझी एवढीच सूचना आहे बाबा, पहिल्यांदाच आपण नवीन ड्रायव्हर झालो, पहिल्यांदाच एकदा लगेच आल्या नंबराच्या गाडीवर बसू नका. कारण थोडे कमी स्पीडचे हाणता थोडा अभ्यास घेता मग सगळ्या गोष्टीचा अनुभव आला आपल्याला, तरच मैदानात गाडीवर बसायचं. याच्या अगोदर रेशलवरतीच गाडी आणायची आपण, छोटे मोठे वासर कमी स्पीडचे, त्याच्यावर अभ्यास येता जसा अनुभव आला आपल्याला कोणत्या गोष्टींना काय होतं त्या गोष्टीचे सगळे अनुभव आला आपल्याला, पुरा अभ्यास झाला, तरच आपण 1 नंबराच्या गाडीवर बसावं. मंडळी, आपल्या सोबत होते चिमण्याच्या गाडीचे जॉकी, निळ्या जर्सी मध्ये दिसणारे शाकीरबाई. यांना आपण मैदानात बघतो आणि त्या भरणी मागचं कलर मागचं आपण कारण त्यांना विचारून घेतलं आणि नक्कीच त्यांच्या ज्या सूचना आहे मैदानात ज्या गाडी ड्रायव्हरांना निळी बन्यांवर म्हणजे बी चांगलंच यश भेटतं असं काही नाही. प्रत्येक मैदानात जाईन ते टाईज गुलाल. बरं. तर गाडीच्या ड्रायव्हरांना काही कुठे अडचण असेल, कुठं काही त्यांना विचारायचं असेल तर नक्की मैदानात विचारा, चांगल्यारीत्या ते समजून सांगतील. धन्यवाद.